आदाब अर्ज है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। ये इजलास तो सिर्फ एक झलक है। ओबीसी यलगार तो अभी बाकी है। ओबीसी रहनुमा प्रकाश अन्ना शेंडगे का बयान। शहर में दहशत पैदा करने वाला शेख जमीर उर्फ कैंची हरसूल जेल में मुंतकिल। ताहम कई जराइम में मुलविस वांटेड गुंडा शुभम जाट मुकुंदवाड़ी पुलिस की हिरासत में। अब खबरें तफसील से। ओबीसी खानाबदोश विजय रिजर्वेशन बचाओ यलगार इजलास के बाद ओबीसी रहनुमा रुकन असेंबली प्रकाश अन्ना शेंडगे शहर में आए हुए थे। उन्होंने ओबीसी रिजर्वेशन बचाओ के जिम्मे में अपने रोल की वजाहत की। सामाजिक दृष्ट्या मागासलेपण जे आहे, सामाजिक दृष्ट्या मागासलेपण जोपर्यंत मराठा समाज सिद्ध करत नाही, त्यामुळे नुसतं सर्टिफिकेट घेऊन जे आहे, सर्टिफिकेट घेऊन पण मागास होत नाहीये। सगळ्या आयोगांनी त्यांना मागासले नाही म्हणून सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने मागासलेपण नाही म्हणून सांगितलंय। त्यामुळे 50% आतमध्ये कुणबीचे दाखले घेऊन मराठा समाजाला प्रवेश करता येणार नाही, ओबीसी मध्ये जाता येणार नाही। त्यांना घ्यायचं असेल तर वरचं द्यावं। जर असं काही त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही कोर्टामध्ये प्रत्येक जीआरला जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिल्याशिवाय थांबणार नाही। आपण भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही ओबीसी आरक्षणात धक्का लावणार नाही। ही सरकारची भूमिका आहे, त्यात सगळ्या पक्षांची भूमिका आलेली आहे। त्यामुळं आरक्षणाला धक्का जो आहे ते लावणार नाहीत असं आश्वासन दिलं आम्हाला त्यांनी। पण जे सरकारकडून आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण जे कोर्टामध्ये टिकलेलं नाहीये, सुप्रीम कोर्टामध्ये, ते आरक्षण टिकवण्यासाठीची प्रक्रिया किती आहे, ती प्रक्रिया करून आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहे, कोर्टात टिकणारं आरक्षण देणार आहे, अशी भूमिका जी आहे ही राज्य सरकारची आहे। जर ह्या घटनेविरुद्ध असेल किंवा आमच्या आरक्षणाला धक्का लावणारा त्याच्यामध्ये काय एखादं कलम असेल तर त्या कायद्याला नक्कीच आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। मराठ्यांना बॅकग्राऊंड आरक्षण कोण देत आहे? हा एकटा शिंदेचा निर्णय आहे की मग तुमचा रोग शिंदे प्रमुख अजित पवार या ठिकाणवर? बघा, हा सरकारचा निर्णय आहे, त्यामुळे ते एकटा शिंदे साहेबांचा असं मी म्हणणार नाही। तो निर्णय सगळ्या सरकारचे, त्यात सगळे मंत्री त्यात जबाबदार, सगळे जबाबदार त्यामध्ये, आणि कुणीही निर्णय घेतला असेल तर तो निर्णय अयोग्य आहे। आणि निजामाच्या नोंदी तुम्ही शोधताय, आता निजामाच्या आम्ही मान्य केला 5,000, 6,000, 11,000, आता लाखोच्या संख्येनं नोंदी तुम्हाला की आता सगळं महाराष्ट्रात नोंदी शोधायला तुम्ही। पण निजामाच्या काळामध्ये धनगरांच्या नोंदी एसटी मध्ये आहेत, धोबी एसटी मध्ये आहे, बंजारा त्या ठिकाणी आहे, विमुक्त त्या ठिकाणी एसटी एसटी मध्ये आहेत। पण त्यांच्या नोंदी तुम्ही काय हे करत नाही? भटके त्या ठिकाणी एसटी मध्ये आहेत, त्या नोंदी तुम्ही का तपासत नाही? जी शिंदे समिती तुम्ही नेमताय तशी एखादी शेंडगे समिती तुम्ही नेमा ना, मग बघा काय होतं ते। या राज्यातील मराठा आरक्षणानं जे उग्र रूप धारण केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमदार सारखे लोकप्रतिनिधींची सुद्धा घरं, बंगले आणि मोठमोठ्या ओबीसीच्या नेत्यांची सुद्धा कार्यालय, त्यांची हॉटेल्स हे जाळण्यात आली। आणि त्यामुळं एक अतिशय दहशतीचं आणि भीतीचं वातावरण जे आहे ते या वाड्या वस्त्यावरच्या सगळ्या त्या ओबीसी बांधवांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण त्यावेळी निर्माण झालं होतं। हे वातावरण जे आहे हे वातावरण त्या मानसिकतेतून ओबीसी समाजाला बाहेर काढण्यासाठी काल आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी ओबीसी एल्गार महामेळावा अंबड या ठिकाणी घेतला। अंबड या ठिकाणी का घेतला तर याच अंबडमधून हा मराठांचा एल्गार जो आहे तो त्या ठिकाणाहून सुरू झाला होता। आणि म्हणून ही सभा जी आहे आम्हाला अंबडमधून सुरू करावी लागली। व्यासपीठावर ओबीसीच्या सगळ्या पक्षाचे सगळे नेते मंडळी जे आहे पक्षीय जोडे बाजूला ठेवून ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी एकत्रितपणे झालेले उभ्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि या सगळ्या भटक्यामुक्त समाजाच्या मंडळींनी पाहिलेली आहे। आणि त्यामुळे एक सुरक्षिततेची लाट जी आहे ती या समाजामध्ये जाऊ शकली। कारण रात्री बेरात्री सुद्धा या सरकारनं मराठा आरक्षणासाठी कुणबियांचे दाखले देण्यासाठी जीआर काढण्यात आले। आणि त्यामुळे अशी एक भीती होती की कधी या मराठा आरक्षणाच्या दडपणाला बळी पडून
या ओबीसीच्या आरक्षणाचा घास तर हे सरकार घेणार नाही का? या ओबीसीच्या आरक्षणाचा घास तर हा मराठा समाज घेणार नाही का? आणि अशा अवस्थेमध्ये कालचा एल्गार सभा जो आहे, कालच्या एल्गार सभेमुळे ही सगळी भूमिका जी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळीतला सगळ्यात मोठी ऐतिहासिक सभा जी आहे ती काल झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढं सामाजिक न्याय जो आहे, सामाजिक न्याय या समाजाला, जो दलित समाज असेल, जो पीडित समाज आहे, याला आता सामाजिक न्याय नाही म्हणण्याची हिंमत जी आहे ते कुठल्याच सरकारमध्ये होणार नाही. आता ही जी सभा जी है, ही सभा तो फक्त झांकी है. अभी ओबीसी का एल्गार और बहुत कुछ बाकी है. म्युनिसिपल कॉरपोरेशन के दाखिली दरवाजे से मुत्तसिल म्युनिसिपल कॉरपोरेशन के बैतुल खला तहारत खाने तामीर करने का काम जारी है. शहर के मुख्तलिफ मकामात पर टॉयलेट्स तामीर करके 9 माह के बाद शहरियों के लिए शुरू कर दिए जाएंगे. म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतज़ामिया की जानिब से कई बरसों से बेतवज्जही का शिकार बैतुल खला तहारत खाने, इस मसले पर अब फैसला किया गया है. हाल ही में इंतज़ामिया ने 10 करोड़ रुपये अखराजात के शहर के मुख्तलिफ मकामात पर टॉयलेट्स तामीर करने का फ़ैसला किया है. म्युनिसिपल कॉरपोरेशन के ऑफिस में भी बेहतरीन सहूलतों से आरास्ता टॉयलेट की ज़रूरत महसूस की जा रही थी. जुमे को कॉन्ट्रैक्टर ने काम का आगाज़ कर दिया. इसके अलावा शहर के मुख्तलिफ इलाकों में टॉयलेट्स तामीर किए जाएंगे और 9 माह के बाद इसे अवाम के लिए खोल दिया जाएगा. शहर के साबिक मेयर्स, इसी तरह म्युनिसिपल कॉरपोरेशन के साबिक कमिश्नर्स, अफसरान की जानिब से शहर की तरक्की का विजन मालूम करके शहर की तरक्की का नया विजन तय करने की एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की कोशिश है. इसके लिए म्युनिसिपल कॉरपोरेशन के यौम तासीस पर मुज़ाकरे का एहतमाम किया गया है. आइंदा माह 8 दिसंबर को म्युनिसिपल कॉरपोरेशन का यौम तासीस है. इसके लिए यौम तासीस मनाने की तैयारी शुरू कर दी गई है. इस दिन में यह म्युनिसिपल कॉरपोरेशन एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने जुमे को स्मार्ट सिटी ऑफिस में अफसरान की मीटिंग ली. इस मीटिंग में यौम तासीस के मौके पर किन प्रोग्राम्स पर अमल दरामद करना है, इसकी बुनियादी बातचीत हुई. इस ज़िम्न में कॉरपोरेशन के यौम तासीस के मौके पर 5 यौम प्रोग्राम्स होंगे. 8 से 15 दिसंबर के दरमियान ये प्रोग्राम्स होंगे. यौम तासीस के सिलसिले में शहर में अहम शख्सियतों के मुजस्समों की सफाई और खिराज अक़ीदत, कॉरपोरेशन के अहाते में सहाफ़ियों और अफसरान का क्रिकेट मुकाबला, ख़वातीन अफसरान और मुलाजिमीन के लिए फ़न गेम, साबिक़ मेयर्स और कमिश्नर्स का शहर की तरक्की के उन्वान पर मुज़ाकरा और नया तरक्की का विज़न तय किया जाएगा. इसके तहत अफसरान और मुलाजिमीन को तैयारी करने का मशवरा दिया गया है. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. छुपके से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना. ओ मुस्कुराना भी तुझी से सीखा है. दिल लगाने का तू ही तरीका है. एतबार भी तुझी से होता है. आऊं ना होश में मैं कभी. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ड्रेनेज शोबे के लिए खरीदी किए गए पावर रेडिंग मशीन, ट्राइपैड सेट और 2 ट्रक का इफ्तिताह एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों हाल ही में स्मार्ट सिटी ऑफिस के इहाते में अमल में आया। म्युनिसिपल कॉर्पोरेशन के ड्रेनेज शोबे के लिए खरीदी किए गए 3 पावर रॉडिंग मशीन, 9 ट्राईपैड सेट और नाजायज़ कब्जाजात के लिए खरीदे गए 2 ट्रक का इफ्तिताह एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों हाल ही में स्मार्ट सिटी ऑफिस के इहाते में अमल में आया। इस मौके पर एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, सौरभ जोशी, शहर इंजीनियर AB देशमुख, एग्जीक्यूटिव इंजीनियर अमोल कुलकर्णी, BD फड़, RN संधा, KM फालक, फारूक खान और दीगर शोबे के सुदूर मौजूद थे। भारतीय कृषक समाज की जानिब से मीटिंग मुनक़िद की गई है। मीटिंग के ज़िम्न में ADN से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी गई। आज N3 या छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य ऑफिसमध्ये आज या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जी संकल्पना मांडली होती शेतकऱ्यासाठी, ती संकल्पना संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने आम्हाला नेता येईल त्यासाठी आम्ही चिंतन मंथन केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं म्हणणं होतं शेतकऱ्यांनी आर्थिक साक्षर झालं पाहिजे। त्या काळात त्यांनी सांगितलं होतं तो संकल्प आम्हाला न्यायचा आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांची 125व्या जयंतीच्या निमित्ताने 125 खेड्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहे वर्षभरामध्ये आणि त्याच्या माध्यमातून नवउद्योजक तयार करणारे शेतकरी साक्षर झाला पाहिजे। कशा पद्धतीने शेती आणि माती हे कशा पद्धतीने केली पाहिजे, पाणी आणि आताचं बघा तुम्ही माती खराब व्हायला लागलेली, त्याच्यावरती आता आमचे आर्थिक तज्ज्ञ आहेत ते मार्गदर्शन करणारे 1000 उद्योजकाची आम्ही संपूर्ण देशामध्ये एक टीम बनवलेली, त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते लोक आम्हाला येऊन सनी मार्गदर्शन करणारे, प्रत्येक खेड्यामध्ये जाणारे, प्रत्येक खेड्यातला तरुण हा उद्योजक झाला पाहिजे, व्यावसायिक झाला पाहिजे। म्हणजे त्यांना उद्योगधंदे कशा पद्धतीने करायचे, त्यांच्या मालाला हमी भाव कसा मिळवून द्यायचा, त्यांनी जे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकले तर त्यांच्या मालाला मार्केटिंग कशी करून द्यायची, यासाठी 1000 लोक या आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि आमच्या या संघटनेचे जवळपास 80 लाख सभासद आहे। ते 80 लाख सभासदसुद्धा आम्हाला एकमेकाला मदत करणारे, माझं काय प्रॉडक्ट आहे ते त्याची ब्रँडिंग करणारे, बाकीच्यांचं काय प्रॉडक्ट त्यांची ब्रँडिंग आम्ही करणारे, एक चांगल्या माध्यमातून हा एक भारत कृषक समाज जो आहे एक चांगल्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा आणि आर्थिक नियोजनाच्या संदर्भात एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे, त्यासाठी आम्ही 125 गावामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही आर्थिक साक्षरता अभियान राबवणार आहोत। भारतीय कृषक समाज हा आज भारतभर काम करतो आहे। तर आमचं काम काय आहे की जसं डॉक्टर पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, कृषीरत्न, शिक्षण महर्षी यांनी आपला संदेश दिलेला आहे आणि तो संदेश, त्यांचे विचार आपण शेतकऱ्यापर्यंत तळागाळापर्यंत न्यायचं काम करतो आहे। मग काय संदेश होता की शेतकऱ्यांसाठी त्यांचं असं बनणं होतं की शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे, शेती त्याची प्रयोगशाळा आहे आणि कच्च्या मालाचं रूपांतर जोपर्यंत पक्क्या मालात होणार नाही आहे तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही आहे। तर त्या अनुषंगानंच आपलं काम आहे, आपली माती आपली माणसं। आणि आमचं एक स्लोगन आहे, माती पैलवान तर पीक पैलवान। तुम्हाला माहीत आहे की निसर्ग निर्बलता मान्य करत नाही, म्हणून आपल्याला येणाऱ्या पिढीला सबल व्हायचं आहे आणि अहोरात्र काम करून आपण सर्व मिळून निश्चितच बलवान होऊ हीच अपेक्षा। आज आपल्याला शेतीपूरक व्यवसायासाठी जी आपली धडपड चालू असते तर त्या उद्योजकाला आपल्याला एक प्रकाश ज्योतामध्ये आणण्यासाठी आपण ही प्रक्रिया राबवण्यासाठी आपलं या संघटनेचं कामकाज चालू आहे। यामध्ये महिला उद्योजक ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आहेत सध्या कार्यरत, परंतु त्यांना काही प्रशिक्षण अभावी त्यांना बाजारभाव किंवा जे मार्केटिंग करणं, ट्रेडिंग करणं हे जमत नाही आहे। तर ह्या महिलांना आपल्याला प्रशिक्षण देऊन त्या प्रक्रियेमध्ये कार्यरत करून त्यांना उद्योजक, एक यशस्वी उद्योजिका बनवण्याकरिता आपण या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि कामकाज आपलं चांगल्या प्रकारे चालू आहे। नारेगांव का बदनाम जमाना गुंडा शेख जमीर उर्फ कैंची शेख सलीम को पुलिस ने MPDA कानून के तहत हरसूल में रवाना किया। पुलिस कमिश्नर मनोज लोहिया ने ये कार्रवाई की। कत्ल, गारतगिरी, लूट मार, दहशत पैदा करना ऐसे कई जराइम
खैंची के खिलाफ MIDC सिडको पुलिस स्टेशन में दाखिल है। मुसलसिल इसकी खिलाफ कार्रवाई करने के बावजूद इसके जराइम में इजाफा हो रहा था। पुलिस ने इसके खिलाफ MPDA कानून के तहत कार्रवाई करने का फैसला किया। पुलिस इंस्पेक्टर संदीप गुरमे गौतम तारे की रहनुमाई में ये कार्रवाई की गई। खैंची को हरसूल जेल रवाना कर दिया गया है। रात की तारीकी में रूपोश मुजरिम को पुलिस ने हिरासत में ले लिया। ताहम वो वांटेड मुजरिम निकला। जब इसे पता चला कि वो पुलिस की गिरफ्त में है तो इसने ब्लेड से खुद पर वार किया और ड्रामा किया। ताहम 8 साल से वांटेड मुजरिम के झांसे में पुलिस नहीं आई और उसे हिरासत में ले लिया गया। शुभम भीकू लाल जाट उम्र 27 साल, रिहायशी जय भवानी नगर गली नंबर 16 मुकुंदवाड़ी हिरासत में लिए गए मुजरिम का नाम है। मुकुंदवाड़ी समेत नवाही इलाके में दहशत फैलाने के कई जुर्म शुभम पर दाखिल हैं। 2017 से इसके जराइम की सीरीज जारी थी। मारपीट, दहशत फैलाना जैसे कई जराइम इस पर हैं। रात की तारीकी में शुभम को हिरासत में लिया गया। जब इसे पता चला कि वो पुलिस की गिरफ्त में है तो उसने ब्लेड से खुद पर हमला करने की कोशिश की। ताहम पुलिस ने इसके इस ड्रामे को समझ लिया और इसके झांसे में नहीं आई। आखिरकार इस आदि मुजरिम को हिरासत में ले लिया गया। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। ये इजलास तो सिर्फ एक झलक है। ओबीसी यलगार तो अभी बाकी है। ओबीसी रहनुमा प्रकाश अन्ना शेंडगे का बयान। शहर में दहशत पैदा करने वाला शेख जमीर उर्फ खैंची हरसूल जेल में मुंतकिल। ताहम कई जराइम में मुलव्विस वांटेड गुंडा शुभम जाट मुकुंदवाड़ी पुलिस की हिरासत में। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।